नमस्कार मित्रांनो, मी चेंडू झेलेकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं एका नवीन कार्यक्रमात ज्याचं नाव आहे क्रिकेट वेडा। कारण मित्रांनो, क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे। त्यामुळे क्रिकेटवर आपण भरपूर सारी चर्चा करणार आहे। जी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेल, जे प्रेडिक्शन्स आमच्या चॅनलवर मिळतील, जी ब्रेकिंग न्यूज आमच्या चॅनलवर मिळेल ती जगातल्या कुठल्याच चॅनलवर मिळणार नाही। त्यामुळे चॅनलला लगेच पहिलं म्हणजे सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, एशिया कप सारखी मोठी स्पर्धा आज सुरू होत आहे आणि पहिलीच ब्रेकिंग न्यूज ही आहे की आशिया खंडातल्या 48 देशांपैकी 42 देश या स्पर्धेत सहभागी होणार नाहीयेत। फक्त आणि फक्त 6 देश या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। आपल्या चॅनलच्या रिसर्च टीमने जो उत्कृष्ट असा रिसर्च केला आहे त्याच्यातनं एक स्पष्ट होतंय की भारताचे जिंकायचे चान्सेस जास्ती आहेत, कारण का भारताचं पॉप्युलेशन सर्वाधिक आहे। तर मित्रांनो, भारताचा पहिलाच सामना त्यांचे लाडके नातेवाईक पाकिस्तान यांच्यासोबत दुबई येथे खेळला जाणार आहे। ह्या दोन देशांचं नातं नक्की काय हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण का मॅचच्या आधी आपल्याला वेगळीच काही दृश्य बघायला मिळत आहेत ज्यामध्ये विराट कोहली पाकिस्तानच्या खेळाडूंना काही भेटताना दिसतोय। पण आपल्याला हे दृश्य कुठंच बघायला मिळालं नाही की विराट कोहली आणि रोहित शर्मा एकमेकांना भेटतायत। याच्यातनं एकच स्पष्ट होतं की विराट कोहलीचं जास्ती प्रेम पाकिस्तानच्या खेळाडूंवर आहे का नाही हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर आता आपण नजर फेकूया दोन्ही संघांवर। भारतीय संघ बघताच मला इथं खेळाडूंची कमी दिसती, कारण का खेळाडूंपेक्षा जास्ती मला इथं कर्णधार दिसत आहेत। तसंच पाकिस्तान संघ बघताच मला इथं इंग्लिश बोलणाऱ्या खेळाडूंची अत्यंत कमी दिसतीये। हीच क्रिकेटची बळदची चर्चा वाढवण्यासाठी आपण टार्गेट करूया काही खेळाडूंना। पहिला खेळाडू विराट कोहली। सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न की विराट कोहली कुठल्या पोझिशनवर बॅटिंग करणार। जे बोलणं माझं काही BCCIच्या अधिकाऱ्यांबरोबर झालं त्यातनं मला एक स्पष्ट कळालं आहे की विराट कोहली स्टंपच्या पुढच्या पोझिशनवरच बॅटिंग करणार। तर काही पाकिस्तानच्या खेळाडूंना भेटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर साफ मला नाराजगी दिसली, कारण का बुमरासारखा गोलंदाज भारतीय संघात नसल्यामुळे पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूला बॅटिंग मिळणं कठीण होऊ शकतं। तसंच शाहीन शाह आफ्रिदीसारखा गोलंदाज पाकिस्तानच्या संघात नसल्यामुळे पाकिस्तानला हरल्यावर हे एक हरल्याचं कारण मिळू शकतं। आता आपण जाऊयात थेट मैदानावर। मला वाटतं टॉस झाल्यावर जो संघ पहिली बॅटिंग करेल तोच संघ दुसरी बॉलिंग करेल। ह्या मॅचचा उत्साह दोन्ही संघांमध्ये प्रचंड आहे। पाकिस्तानच्या चाहत्यांनी आत्ताच नवीन TV सेट्स घेतलेले आहेत ज्यामध्ये त्यांना प्रचंड संख्येत असे भारतीय प्रेक्षक बघायला मिळतील। अखेर हे सगळं बघता मी एवढंच सांगू शकतो की जो संघ सर्वाधिक धावा करेल तोच संघ हा सामना नक्की जिंकेल। ह्यावर तुमचं मत काय हे कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा। भेटूया क्रिकेट वेड्याच्या पुढच्या भागात, कारण क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे।